नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास या मालिकेतील आजचा आपला 25वा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 683 सिंधी आडनावं. आता सिंधी आडनावं जाणून घेण्याची आपल्याला गरज का लागली? गरज अशासाठी आहे की सिंधी समाज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थिरस्थावर आहे. त्यातही ठाण्याच्या उल्हासनगर प्रांतामध्ये, उल्हासनगर शहरामध्ये पूर्ण शहरच सिंधी समाजाचं आहे. तिथून सर्व व्यापार व्यवसाय चालतो त्यांचा. आणि व्यापार व्यवसायाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये पण सिंधी समाजाचं बरंच येणं जाणं असतं सर्वत्र. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा किंवा अजून कशाने म्हणा, या सिंधी समाजाची जी आडनावं आहेत ती आडनावं इतर समाजाशी फार मिळती जुळती आहेत. उदाहरणार्थ जैन समाज असेल, पारसी समाज असेल, राजस्थानी किंवा गुजराती समाज असेल, यांच्याशी मिळती जुळती यांची आडनावं असल्यामुळे नेमकं आडनाव सिंधी आहे का नाही हे कळत नाही एखाद्या व्यक्तीचं. आपल्याला ही गोष्ट आपण एखाद्या व्यक्तीला सिंधी म्हणून ओळखण्यासाठी आणि त्याला वेगळं आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा चिन्हांकित करून त्याच्याशी काही चुकीचं बरोबर वागण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत नाही आहे. आधीच सांगणं गरजेचं आहे. आपण हा व्हिडिओ प्रत्येक आडनावाचं वैशिष्ट्य जे महाराष्ट्रामध्ये आढळून येतं ते वैशिष्ट्य आपल्याला कळावं म्हणून बनवतो आहे. तर असं सिंधी समाजाच्या पण आडनावाचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांचा एक इतिहास आहे. हा व्हिडिओ आपण सिंधी समाजाच्या इतिहासाबद्दल बनवत नाही. तो मोठा विषय आहे. 2000 सालापासून तो सिंधी समाजाचा इतिहास चालू होतो, अगदी पाकिस्तानपासून. तर तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहे, ज्यावेळेला आपण महाराष्ट्रातील जातीपातींचे व्हिडिओ किंवा महाराष्ट्रातील समाजांची व्हिडिओ ही जी मालिका चालू करणार आहोत, त्यावेळेला त्यातल्या सिंधी समाजाचा इतिहास पण आपण त्या मालिकेमध्ये पाहणार आहोत. इथे फक्त आपण सिंधी समाजाच्या आडनावांची वैशिष्ट्य, कारण खरोखर वैशिष्ट्यपूर्ण आडनाव आहेत, त्यात 2-3च प्रकार आहेत, जास्त पण प्रकार नाही आहेत, पण ते वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ते आपल्या लक्षात यावं आणि आपल्याला कळावं की हे आडनाव सिंधी आहे, जैन किंवा पारसी नाही आहे किंवा गुजराती मारवाडी नाही आहे. हे कळावं एवढाच उद्देश आहे, चांगला उद्देश आहे. याला वाईट अर्थाने कृपया कोणी घेऊ नये ही आपल्याला विनंती आहे. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. पहिला जो मुद्दा येतो सिंधी आडनावाच्या संदर्भामध्ये तो म्हणजे सिंधी आडनावाचा पहिला भाग जो असतो तो पूर्वजांच्या नावावरून किंवा स्थानावरून घेतला जातो. जर एखाद्या आडनावामध्ये तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं नाव सापडलं तर 99% शक्यता आहे की ते नाव सिंधी आहे, ते आडनाव सिंधी आहे. जर व्यक्तीचं पूर्ण नाव त्याच्यामध्ये असेल तर ते व्यक्तीचं आडनाव सिंधी असू शकतं. मग आता ओळखावं कसं? तर सिंधी समाजामध्ये मागाशी मी म्हटलं तसं, आता पहिल्या मुद्द्यात म्हटलं तसं की आडनावाचे 2 भाग पडतात. आडनावामध्ये पहिलं नाव जे येतं ते पूर्वजांचं किंवा जागेचं येतं आणि नंतरचं जे येतं तो प्रत्यय लागतो त्याला. काही ठिकाणी नी प्रत्यय लागतो, काही ठिकाणी जा प्रत्यय लागतो. मग ते आडनाव जे आहे ते पूर्वजांच्या नावावरून आहे का स्थानाच्या नावावरून, कसं ओळखणार आपण? जर आडनाव पूर्वजांच्या नावावरून असेल तर प्रत्येक सिंधी आडनावाच्या मागे न बाणाचा हा नी प्रत्यय लागतो किंवा न नळाचा हा पण काही ठिकाणी नी प्रत्यय लागतो. तर ह्या प्रत्ययाचा जो अर्थ आहे त्याचा अर्थ होतो काही अंशी, असा आपण म्हणतो की या अंशापासून निर्माण झालेला आहे, काही अंशी. किंवा जो संस्कृत शब्द आहे अंश, त्याचा जो अर्थ होतो की उत्पन्न होणे, ज्याला आपण उत्पन्न होणे असं म्हणतो. संस्कृतमध्ये एका शब्दाचे 1000 अर्थ असतात. अंश शब्दाचा एक अर्थ उत्पन्न होणे असा पण आहे. जर आपण एखाद्या नावाच्या मागे नी जोडलं, सर्वसाधारणपणे सिंधी लोक काय करतात की त्यांना जो त्यांचा पहिला पूर्वज माहिती आहे, आता काही लोकांना जर 4 पिढ्या मागे पूर्वज माहिती असतील, 5 पिढ्या मागे असतील, त्याचा नाव घेतील ते. किंवा कोणाला आजोबांपर्यंतच माहिती आहे तर आजोबांचं नाव घेतील ते. तर आजोबांच्या नावाला नी हा प्रत्यय जोडला की ते नाव सिंधी समाजाचं कौटुंबिक आडनाव म्हणून लागू होतं आणि ते नाव कौटुंबिक आडनाव म्हणून सिंधी समाज स्वीकारतो. आता निकारांत आडनावं जे असतात, तिसरा मुद्दा की असं गृहीत धरा की उदाहरण सांगायचं म्हटलं तर आदनानी, आयलानी, मिराचंदानी, भगनानी अशी नी या आडनावानं नावं चालू होतात, जी शक्यतो नी किंवा नीने संपतात. तर आता कोणी म्हणेल की असं आदनानी, आयलानी, मिराचंदानी, भगनानी असं एखादं नाव मला सापडलं, ते जैन नसेल तर काय होऊ शकतं? निकारांत न नळाचा किंवा निकारांत न बाणाचा ही आडनावं बहुधा सिंधी लोकांचीच असतात 99%, परंतु तशी ती गुजराती मारवाड्यांची देखील असतात. तर तो फरक आपल्याला थोडा कळला पाहिजे. सिंधी लोकांची आडनावं आणि गुजराती मारवाडी लोकांची आडनावं बघितली त्यांच्यामध्ये जी नावं येतात पूर्वजांची गुजराती मारवाडी लोकांच्या, ती थोडी वेगळी येतात. आता तो आपला विषय नाही आहे म्हणून आपण घेत नाही ते, कारण विषय भरकटण्याची शक्यता आहे.
परंतु त्याच्यामध्ये पण फरक करता येतो तुम्हाला अनुभवाने किंवा अभ्यासाने. जरी नी मागे लागलेलं असेल तरी पण ते आडनाव गुजराती आहे, मारवाडी आहे का सिंधी आहे कळू शकतं. आता याच्यामध्ये काय आहे की कळू कसं शकतं, मग त्याच्यासाठी काय क्रायटेरिया कळण्यासाठी कसोटी कुठली आहे. तर पहिली कसोटी अशी आहे की सिंधी आडनावं जे असतात ती शक्यतो 4पेक्षा जास्त अक्षरांची असतात. 4पेक्षा जास्त अक्षरांची कशासाठी, आपण कुठल्याही व्यक्तीचं नाव घेतलं तर त्या व्यक्तीचं नाव सर्वसाधारणपणे 3 किंवा 4 अक्षरांचं असतं. 2 अक्षराचं जे असतं ते आपण म्हणतो पेट नेम असतं किंवा आवडीचं नेम असतं. 2 अक्षराचं नाव असलेलं शक्यतो व्यक्ती आपल्याला सापडत नाही. ज्याचं नाव 3 किंवा 4 अक्षराचं त्याला आपण प्रेमाने काहीतरी म्हणलं, म्हणजे शैलेश नाव आहे त्याला आपण शैल्या म्हणलं तर ते 2 अक्षराचं पेट नेम तयार होतं. पण नाव 3 अक्षराचं असतं कोणत्याही व्यक्तीचं, कुठेही गेलं तरी सर्वसाधारणपणे. तसंच सिंधी एखाद्या माणसाने असं जर ठरवलं की माझ्या आजोबांचं नाव लावायचं आहे मला, तर त्याच्या आजोबांचं नाव 3 अक्षराचं आणि त्याच्यापुढे तो नी जोडणार कमीत कमी. म्हणजे काय झालं, कमीत कमी त्याचं नाव 4 अक्षराचं होईल. आणि एखाद्या व्यक्तीच्या आजोबांचं नाव 5 अक्षरी आहे, म्हणजे सुजान सिंगा असं कोणाचं तरी नाव आहे, मग काय होईल ते, मग ते जवळजवळ 6 अक्षरी आडनाव होईल. तर सिंधी लोकांची आडनावं शक्यतो 3 अक्षरी कमी असतात. जर एखादं तुम्हाला 4 किंवा 5 किंवा 6 किंवा 7, 5च्या वर जर आढळलं तर 100% सिंधी आहे. उदाहरणार्थ लीलारामानी, लालचंदानी, श्यामदासानी, सुजान सिंगानी, मगाशी मी म्हणलो तसं. याच्यामध्ये लीलाराम आजोबांचं किंवा पूर्वजाचं नाव आहे, त्याच्यापुढे नी लावला मी. लालचंद माझ्या आजोबांचं किंवा पूर्वजांचं नाव आहे, त्याच्यापुढे नी लावला मी. याच्यामध्ये एक थोडंसं कन्फ्युजन पण आहे बऱ्याच मित्रांचं, की बऱ्याच मित्रांनी मला ही शंका विचारली होती. कोणी आपले सिंधी मित्र जर हा व्हिडिओ बघत असतील तर तुम्हाला विनंती आहे की सिंधी मनुष्य त्याच्या पूर्वजांचं चालत आलेलं आडनाव युगानुयुग वापरतो का एखादा व्यक्ती त्याला बदलावंसं वाटलं म्हणून परत आपल्या आजोबांचं नाव लावून नवीन आडनाव चालू करतो. याच्याबद्दल जर कोणी सांगू शकलं की असं काही होतं का किंवा काय होतं नक्की, आडनाव कसं लावलं जातं, एकच पूर्वज निवडला जातो आणि त्याचंच नाव पुढच्या पिढ्यांमध्ये चालू ठेवलं जातं का मध्ये कुठेतरी दुसऱ्या पूर्वजाचं नाव घेऊन परत आडनाव चालू होतं, ह्याचं थोडंसं स्पष्टीकरण कोणी आपले सिंधी मित्र असतील आणि त्यांनी केलं खाली प्रतिक्रियेमध्ये तर थोडं बरं होईल. आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्या मनातली शंका दूर व्हायला मदत होईल. आता हे काय झालं की जे पूर्वजांच्या नावावरून चालू होतं ते काही काही सिंधी समाजातली जी नावं आहेत ती कशाने संपतात, जा किंवा जो या 2 अक्षरांनी संपतात. जा किंवा जोचा मराठीमध्ये अर्थ असा होतो चा किंवा चो. म्हणजे सिंधीमध्ये जर एखादा शब्द जा किंवा जोने संपत असेल तर आपण त्याचा अर्थ घ्यायचा चा किंवा चो. चा किंवा चो, आता हे काय, जा किंवा चा किंवा चो. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीचं मूळ गाव असेल, त्या मूळ गावावरून जर तिने आडनाव ठरवलं आपलं, जसं आपण महाराष्ट्रामध्ये बघतो की मुंबईकर, नाशिककर असे आडनाव आढळतात. कर लागतं मागे किंवा घर लागतं मागे आडनावाच्या, वळे लागतं आडनावांच्या मागे, वाडी लागतं आडनावांच्या मागे, एखाद्या गावावरून जर आडनाव पडलं असेल तर. तसं सिंधी भाषेमध्ये जर एखादं आडनाव जे असेल ते त्यांच्या पूर्वजांच्या गावावरून पडलं असेल तर त्याच्या मागे जा किंवा जो लावतात. उदाहरणार्थ एखादी जी व्यक्ती आहे ती एखादी व्यक्ती मखी नावाच्या गावाची आहे तर तिचं आडनाव होऊ शकतं मखीच्या, म्हणजे मखी नावाच्या गावाचा राहणारा व्यक्ती किंवा मखी नावाच्या गावाचा राहणारा व्यक्ती. तर इथे ज्याचा अर्थ काय होतो, चा. मखी नावाच्या गावाचा, ज्या म्हणजे चा घ्यायचा आपण इथे अर्थ असा. ज्या ज्या नावाच्या मागे तुम्हाला असं ज्या आढळेल किंवा जो आढळेल ती नावं सिंधी लोकांची आहेत आणि ती नावं सिंधी लोकांच्या पूर्वजांच्या नावावरून पडलेली नसून सिंधी लोकांच्या पूर्वजांच्या गावाच्या नावावरून पडलेली आहेत. 3 किंवा कमी अक्षरांची अशी जी आडनावं आहेत जी आकारांत आहेत, म्हणजे ज्यांचा शेवट आने होतो, आ या स्वराने ज्यांचा शेवट होतो, अशी 3 किंवा कमी अक्षरांची जर नावं तुम्हाला सापडली तर त्यातली बहुतांश जवळजवळ 99% नावं ही सिंधी समाजाची असण्याची शक्यता आहे. चेक करून पाहायचं असेल तर आपण मुक्काम पोस्ट उल्हासनगरला जाऊन ही माहिती चेक करून बघू शकता. उदाहरणार्थ मखीजा, रहेजा, वालेचा, आता ही नावं बघा की 3 अक्षरी आहेत. याच्यामध्ये शेवटी काय येतं, जा येतं किंवा चा येतं आहे किंवा बांधरा, आता जा किंवा चा येत नाही आहे, रा येतं आहे, बाधवा, वा येतं आहे, बटीजा, बोधा. आता इथे काय की प्रत्येक आडनावाच्या शेवटी जा येईलच असं नाही, काही ठिकाणी चा आलं आहे, काही ठिकाणी रा आलं आहे, काही ठिकाणी धा आलं आहे. पण हे सगळे काय आहेत, आकारांत आहेत. म्हणजे याच्या आडनाव जेव्हा मी बोलतो तेव्हा शेवटचा स्वर जो उत्पन्न होतो माझ्या बोलण्यातून तो स्वर काय आहे, आ आहे.
बोदा, बट्टीजा, बादवा, वालेचा, रेजा, मकीजा, आ शेवटी येतं आणि हे 3 किंवा कमी अक्षरांमध्ये आहे, त्याच्यामुळे हे आडनाव सिंधी असण्याची शक्यता बळावते. 8वा एक मुद्दा महत्त्वाचा असा आहे की हे 2 आपण प्रकार बघितले. एक तर पूर्वजांवरून नाव नी किंवा नीने येतं किंवा पूर्वजांच्या गावावरून नाव जा किंवा जोने येतं. अजून काही नावं आहेत की जी फार आश्चर्यजनक आहेत आणि ती सिंधी समाजामध्ये खरोखर आहेत का नाही माहीत नाही. काही वेबसाईटवर वाचली मी, काही पुस्तकांमध्ये वाचली, काही मित्रांनी सांगितली सिंधी समाजातली नावं आहेत म्हणून त्याचा इथे उल्लेख करतो आहे. खरोखर ही नावं सिंधी समाजात आहेत का नाही याच्यावर कोणी आपले सिंधी मित्र असतील हा व्हिडिओ बघणारे तर त्यांनी प्रकाश टाकावा अशी माझी इच्छा आहे. प्रतिक्रियेमध्ये सांगावं की ही नावं खरोखर आहेत सिंधी समाजामध्ये किंवा सिंधी समाजामध्ये कुठल्या काळामध्ये असतील, नसतील तर काही विषय नाही, असतील तर सिंधी समाजामध्ये कुठल्या काळामध्ये ही नावं आली, स्वीकारली गेली त्याचा पण जर कोणाला माहिती असेल तर ती पण आपण कळवावी अशी इच्छा आहे. जेणेकरून आपण जेव्हा सिंधी समाजाचा इतिहास हा व्हिडिओ बनवू त्यावेळेला मला त्या माहितीचा उपयोग होईल. तर ही आश्चर्यजनक आडनावं कुठली आहेत? ठाकूर. आता आपण असं म्हटलं की ठाकूर हे एवढं भारत देशामधलं कॉमन आडनाव आहे की ते सगळ्या जातींमध्ये आढळतं, तर ते सिंधी समाजात आलं कसं तो विषय सोडून देऊ आपण. ते कुठेही आढळू शकतं ठाकूर आडनाव कुठल्याही जातीमध्ये. पुढची जी आडनाव आहे ते व्यास, संस्कृत नाव आहे, हे सिंधी समाजामध्ये कसं काय आलं? महार, महार तर हे महाराष्ट्रामध्ये जातीवाचक आडनाव आहे, ते कसं काय आलं सिंधी समाजामध्ये? ठाणे, ठाणे हे शहराचं नाव आहे, हे कसं काय आडनाव झालं? कोल्ली, प्राण्याचं नाव आहे, हे खरोखर आहे सिंधी समाजामध्ये? खलनायक हे नाव आडनाव सिंधी समाजामध्ये आहे का? कारण बऱ्याच मित्रांनी मला सांगितलं खलनायक आडनाव आहे म्हणून, मला कुठे सापडलं नाही म्हणून विचारतो. मी काही दावा करत नाही आहे किंवा नाही म्हणून, आपण जी माहिती समोर आली तिची शहानिशा करायचा प्रयत्न करतो आहे. आपण पण मदत करावी सगळ्यांनी अशी विनंती आहे. पुढचं आडनाव आहे डल्लामल. डल्लामल याचा अर्थ काय होतो? म्हणजे सिंधी समाजामध्ये जसं आपण नी लावलं की पूर्वजांचं नाव होतं, जा लावलं की गावाचं नाव होतं, तसं एखाद्या नावाच्या मागे मल लावलं तर काय अर्थ होतो सिंधी समाजामध्ये त्या आडनावाचा? कोणी जर असेल तर त्यांनी थोडा याच्यावर पण प्रकाश टाकावा. भंगार, भंगार हे आडनाव असू शकतं. एक वेळ मराठीमध्ये असलं तर ठीक आहे, सिंधी समाजामध्ये जो व्यापारी वर्ग आहे, समृद्ध वर्ग आहे, पैसेवाला वर्ग म्हणतो आपण, त्याचा आडनाव भंगार असू शकतं एखाद्याचा, तो लावून पण फिरेल. असेल तर कृपया कोणाचं कळवा, आपल्याला शोध घेता येईल. भेळ, भेळ हे पण आडनाव सिंधी समाजाचं असू शकतं, याच्यावर विश्वास बसत नाही. भेळपुरीवाला आणि कुठे सिंधी उद्योगपती, आपल्यासमोरची प्रतिमा असते ती, आणि कोणी सिंधी उद्योगपती त्याचं नाव भेळ लावून फिरेल काय? तो परत मगाचा प्रश्न आहे. राजपाल, आता मगाशी मी जसं म्हटलं तसं मल्ल हे लागू शकतं का सिंधी समाजाच्या एखाद्या आडनावामागे, तसं पाल लागू शकतं का सिंधी समाजाच्या एखाद्या आडनावामागे? याची मग जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी कृपया खाली कमेंटमध्ये कळवावी विनंती. त्यानंतर माया, माया तर अस्सल संस्कृत शब्द आहे, हे कसं काय आडनाव झालं? बॅटरी, बॅटरी आडनाव पारसी समाजामध्ये असू शकतं, कारण पारसी समाज जो व्यवसाय करतो त्याचा आडनाव चिकटतो. सिंधी समाजामध्ये पण असं काही आहे का की तुम्ही जो व्यवसाय करता त्याचं आडनाव घेतलं जातं सिंधी समाजामध्ये? त्यानंतर लंड, आता हा शब्द आपण पर्शियन भाषेमध्ये बघितला, ही शिवी म्हणून पण वापरतो आपण, अश्लील शब्द म्हणून पण वापरतो. तर सिंधी भाषेमध्ये हा शब्द आडनाव म्हणून आहे का खरोखर? एखादा अश्लील आडनाव म्हणू शकतो आपण असं कोणी लावतं का? त्यानंतर पर्वणी, पर्वणी हा पण संस्कृत शब्द आहे. लाखो, लाखो मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो लाखो रुपये मिळाले, लाखो रुपये गेले, लाखो हे आडनाव आहे का? लुल्ला, लुल्ला हे सिंधी भाषेमध्ये आडनाव आहे का? लोप्पी, लोकवाणी, शारी, शोरो, सांड, सोडो, ही जी आडनाव आहे त्यांचे नक्की अर्थ काय होतात आणि कशासाठी आहेत सिंधी समाजामध्ये, किंवा ही कुठल्या का आत्ता जी आडनावं सांगितली वेगळी आडनावं? पहिला मुद्दा आहेत का? असतील तर ठीक आहे, नसतील तर ठीक आहे, माफ करा, कोणीतरी सांगितले म्हणून आपण हे आडनावं आपण इथे चर्चेसाठी घेतलीत, नसतील तर वाईट वाटून घेऊ नका, नाहीच आहेत. असतील तर कुठल्या काळामध्ये आली, कुठल्या भाषेतून आली, कुठल्या कारणाने आली आणि काय घटना घडली म्हणून आली, हे जर कोणाला सांगता आलं या आडनावांच्या बाबतीत तर मला वाटतं सिंधी समाजाच्या आडनावांच्या माहितीमध्ये थोडी भर पडेल. नाहीतर सिंधी समाजाची 2च आडनावं आपल्याला माहिती आहेत, एक तर पूर्वजांवरून आणि एक पूर्वजांच्या स्थानावरून. जर हे आपण सिद्ध करू शकलो की ही पण आडनावं सिंधी समाजामध्ये आहे तर याच्या अनुषंगाने पण आपल्याला थोडा वेगळा अभ्यास करता येईल सिंधी समाजाचा आणि सिंधी समाजामध्ये घडून आलेल्या स्थित्यंतराचा, म्हणून आपल्या सगळ्यांना मदतीची आपण विनंती करत आहोत. ठीक आहे. नवी एक गोष्ट आहे, ती नवी गोष्ट महत्त्वाची काय आहे की सिंधी समाजात अनेक आडनावांच्या शेवटी वाणी असं लावलेलं असतं. हा वाणी हा प्रत्यय लागतो अनेक आडनावांच्या पाठी, त्यामुळे उच्चारताना बऱ्याचदा असं वाटू शकतं की ही जी आडनावं आहेत ही
वाणी समाजामधली आहेत किंवा आपण जंगम लिंगायत समाज म्हणतो त्यांच्यामधली आहेत. उदाहरणार्थ जाडवाणी, लोकवाणी, दाटवाणी, गोडवाणी, चांदवाणी, ताकवाणी, दासवाणी, नागवाणी, फुलवाणी, लालवाणी, सातवाणी. हे एकत्र लिहिलं म्हणजे फुलवाणी हे 2 शब्द एकत्र लिहिले तर ते सिंधी आडनाव होतं. पण एखाद्याने फुल आणि वाणी एकत्र लिहिलं कदाचित, किंवा बोलता बोलता फुल आणि वाणी हे बोलताना त्यांनी त्याच्यामध्ये थोडा गॅप घेतला. म्हणजे मी फुलवाणी बोललो होतो आणि फुलवाणी असं बोललो, थोडंसं गॅप घेऊन बोललो, मी स्पेस घेऊन बोललो, तर त्याचा अर्थ वेगळा होऊ शकतो. तर सिंधी समाजामधली अनेक नावं जी आहेत ती आपल्या लक्षात आली पाहिजेत की ती सिंधी समाजातली आहेत का वाणी समाजातली आहेत, त्यातला आपल्याला फरक कळला पाहिजे. तो थोडासा अनुभवाने आपल्याला कळू शकतो, नंतर पण गफलत होऊ शकते. अजून एक मुद्दा आपण सांगू शकतो की तो असेलच असं नाही खरा, किंवा किती पद्धतीने खरा असेल मला माहीत नाही आत्तापर्यंत, पण एक ऑब्झर्वेशन जे दिसतं, निरीक्षण जे दिसतं आपण आडनावांचा अभ्यास केल्यावर, ते असं आहे की सिंधी समाजामध्ये शक्यतो वाल प्रत्यय लावणारे आडनावं नसतं. म्हणजे एखाद्या आडनावाच्या पाठीमागे जर वाल असेल तर ते आडनाव सिंधी समाजामध्ये नसतं. उदाहरणार्थ अग्रवाल, ओसवाल, खंडेलवाल ही नावं सिंधी समाजात आढळत नाही, ज्यांच्या शेवटी वाल येतं, किंवा फार कमी आढळतील, कुठेतरी अपवादात्मक माझ्या बघण्यात आली नसतील. म्हणून अभ्यास असा सांगतो की ही आडनावं जैन समाजाची आडनाव. जैन समाजामध्ये वाल हे आडनाव, अगरवाल, ओसवाल, खंडेलवाल, रुणवाल ही जैन समाजाची आडनाव आहेत. दुसरी जी आडनाव आहेत सबरवाल, ग्रेवाल, जायसवाल ही हिंदू आणि इतर धर्मातली आडनाव आहेत. शक्यतो सिंधी समाजामध्ये वाल प्रत्यय लावलेलं आडनाव आढळत नाही. अपवादात्मक काही आढळत असतील तर आपल्याला कोणाला माहीत असतील तर आपल्या सर्वांना विनंती आहे नेहमीप्रमाणे खाली कमेंटमध्ये जरूर कळवा की तुम्हाला सिंधी समाजामधलं एखादं वाल नाव आडनाव शेवटी प्रत्यय येईल असं आडनाव माहीत असेल. एकापेक्षा जास्त आडनाव माहीत असतील तर सोन्याहून पिवळं आपल्याला त्या अनुषंगाने परत दुसरा काहीतरी त्याच्यावर संशोधन करता येईल किंवा विचार करता येईल की सिंधी समाज या आडनावाने कसा जोडला गेला, काही आडनाव निर्माण झाली सिंधी समाजामध्ये, त्याचा पण आपल्याला अभ्यास करता येईल. असेल तर जरूर कळवा. तर हे झाले सिंधी समाजाच्या आडनावांची काही वैशिष्ट्य. आता सिंधी समाजाची जी आडनाव आहे ती मुख्यतः मी म्हटलं तसं शेवटी नी येतं आणि शेवटी जा येतं. त्यामुळे त्याचा जास्त काही ओहापोह करायची गरज नाही, त्याचा अर्थ वेगळ्याने सांगायची काही गरज नाही. जी आडनावं काही वेगळी आश्चर्यजनक वाटत होती त्याच्याबद्दल आपण चर्चा केली की होऊ शकतात का नाही होऊ शकतात, ते आपले कोणी सिंधी समाजातले मित्र असतील तर जरूर कळवतील खाली कमेंटमध्ये आपल्याला. आता आपण काय करूया, जी 683 सिंधी समाजातली आडनाव आहे ती मी वाचून दाखवतो म्हणजे अर्थ सांगायचं काही कारणच नाही. त्यांचा नी लागलं तर पूर्वज आहेत, ज्या लागलं तर किंवा आकारांत आलं शेवटी तर पूर्वजांचं गाव आहे, त्या आडनावाचा अर्थ असा होतो. पण आपल्या कानावर असावीत आडनाव, म्हणून एक मला वाटतं 10 मिनटं लागतील, कारण आपल्याला 5 ते 10 मिनटं लागतील, कारण आडनावांचा अर्थ सांगायचा नाही, फक्त वाचून दाखवायची. तर ती 683 आडनावं नेहमीप्रमाणे आपण मराठी बाराखडीप्रमाणे अ पासून ह पर्यंत जी होतात ती पटपट वाचून पाहूयात. तर अ पासून चालू होणारे जे आडनाव आहेत ते असे आहेत अंबानी, अग्नी, अच्छपला, अच्छपिया, अजबानी. आता हां आठवलं म्हणून सांगतोय, अच्छपला आणि अच्छपिया काय आहे, हा प्रत्येक का लागतो सिंधी आडनावांच्या मागे, याच्यावर मला वाटतं कोणी शक्यतो संशोधन केलेलं नाही आहे. अच्छपला ठीक आहे, हे गावाचं नाव होऊ शकतं का, आकारांत येते, किंवा अच्छपिया हे काय गावाचं नाव आहे काय, या किंवा ला एखाद्या आडनावाच्या मागे लागलं सिंधी, ते अच्छपला किंवा अच्छपिया काय आहे ते कोणाला माहीत असेल तर कृपया कमेंटमध्ये जरूर कळवावं. पुढची जी आडनाव आहे ती म्हणजे अजबानी, अजवानी, अटलानी, अडवानी, अदनानी, अभिचंदानी, अमरनानी, अमामनी, अरोरा, अलवानी, अलीमचंदानी, अवत्रामनी, असरानी, असुदानी, असोमूल, असनानी, आंबवनी, आगहनी. त्यानंतर आचरा, आनंदानी, आयलदासानी, आयलसिंघानी, आयनानी, आसरपोटा, आसवानी, आहूजा. ईदनानी, इयादसनी, इसरानी, उत्तमचंदानी, उदानी, उदासी, उदेरानी, उदेशी, उबरणी. आता हे उदासी काय आहे आणि उदेशी काय आहे, ही 2 आडनावं जर कोणाला माहीत असतील की उदासी नाव का आलं, सी प्रत्यय लागल्यावर काय होतं सिंधी आडनावामध्ये, शेवटी जर सी आलं किंवा शी आलं तर त्याचा अर्थ काय होतो, हे पण कोणाला माहीत असेल तर आपल्या मित्रांनी जरूर प्रतिक्रियेमध्ये कळवावं. त्यानंतर एडासनी, ऐशानी, ओधेजो, कंबरजाही, कच्ची, कटारिया, कटेज, कटपाल. कमलानी, करणी, करमचंदानी, कलानी, कल्याणी, कल्लोरो. आता एक कल्लोरो काय हे पण थोडं वेगळं आडनाव वाटतं आहे. हे रो एखाद्याच्या मागे आलं तर त्याचा काय अर्थ होतो, कोणी असतील आपले या क्षेत्रातले तज्ज्ञ त्यांनी ते पण कळवावं. कळवणी, काकनानी, काझी, ठाकूर, काझी, वर्मा
ही आडनावं सर्वत्र सर्व जाती धर्मामध्ये कशी काय येतात मला आज तागायत कळलं नाही. सगळीकडे आहेत. काझी इथे पण आहे, पारसीमध्ये पण आहे, मुस्लिममध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे, सगळीकडे काझी आहे. कटेजा, काटेजा, कानुगा, कामनानी, कालरा, किमतराय, किरपलानी, किशनचंदानी, किशनानी, कुकरेजा, कृपलानी, कृष्णानी, केवलराम, केवलरामनी, केशवानी, केसवानी, कैमखानी, कोटवानी, कोडवानी, कोल्ली, कौरनी, कौरा. आता एक कोल्ही नाव आपण वरती बघितलं, कौरा पण नाव वरती बघितलं. कौरा मला वाटतं गावाचं नाव असेल, त्याच्यावरून ते आकारांत आलेलं आहे. त्यानंतर ख वरून चालू होणारी नावं पाहूया आपण ख अक्षराने. खटवानी, खट्टर, खत्री, खराळ, खलनायक, खानचंदानी, खिंतानी, खितानी, खियानी, खिलनानी, खिलानी, खुतुरिया, खुदाबादी, खूबचंदानी, खुबनी, खुराना, खुशालनी, खेकसनी, खेतपाळ, खेमचंदानी, खेमनी, खेमलानी, खेमानी आणि खोजा. खोजा पण थोडं वेगळं आडनाव आहे. हे गावाचं नाव आहे का वेगळं काय आडनाव आहे कोणाचं असेल सिंधी समाजामध्ये तर कृपया जर कोणी प्रकाश टाकू शकेल तर त्याची फार मदत होऊ शकेल आपल्याला नवीन काहीतरी सिंधी समाजाबद्दल जाणून व्हायला. खोजा आडनाव सिंधी समाजामध्ये आलं कसं काय. पुढची जी आडनाव आहेत ती गनी चालू होणारी आडनाव आहेत. गंगलानी, गंगवानी, गंगरामानी, गजरा. आता हे गजरा गावाचं नाव आहे का आपण जे निळू फुले स्टाईल म्हणतो की पाटील गजरा घेऊन बसलेले असतात कार्यक्रमाला त्यातलं काय आडनाव आहे ते पण कोणी प्रकाश पाडू शकत असेल तर बरं होईल. कोणी माहिती सांगत असेल या आडनावाची तर गजरा आडनाव आलं कसं काय सिंधीमध्ये. गजवानी, गणवानी, गणेशवानी, गरीबदासानी, गाढ, गावरी, गिडवानी, गिधवानी, गिरगलानी, गुणवानी, गुनेता, गुमनानी, गुरनानी, गुरबानी, गुरबुकानी, गुरसहानी, गुरमुखदास. आता दास हा पण प्रत्यय लागतो का सिंधी समाजामध्ये कोणाच्या नावामध्ये आणि लागत असेल त्याचा अर्थ काय तो नी सारखाच येतो का म्हणजे पूर्वजांचं नाव किंवा गुरुमुखदास म्हणजे एखाद्या गुरुच्या एखाद्या गुरुचं नाव कोणी घेतलं असेल त्याच्यापुढे आपण दास जोडतो सर्वसाधारणपणे हिंदू आडनावांमध्ये. म्हणजे मी एखाद्या गुरुची दीक्षा घेतली किंवा एखादा पंथ स्वीकारला तर त्याचा दास म्हणतो मी स्वतःला. तो महाराज मला जे काही त्या पंथाचे नाव देतील गोपालदास, स्वामीदास वगैरे तसे गुरुमुखदास असं काही सिंधी समाजामध्ये आहे का की एखाद्या गुरुची तुम्ही दीक्षा घेतली तर ते जे आडनाव देतील त्याच्या मागे दास लागतं असं काय आहे का. हे अपवादात्मक एखादं नाव आहे ते पण कोणाला माहीत असेल तर कृपया कळवावं. गुलराजानी, गुलानी, गुलाबानी, गेंचो, गोकलानी, गोडवानी, गोदिया, गोदवानी, गोलानी, गोविंदानी, ज्ञानचंदानी, ज्ञानानी, ग्वालानी. पुढची आडनाव आहेत घंडी, घनवानी, घनशारामणी, घेरा, गेहनी. चने सुरू होणारे आडनाव आहेत चंचलानी, चंदीरामानी, चंद्ररामानी, चटपर, चनराई, चन्ना. चबलानी, चांगरानी, चांदनी, चांदनानी, चांदवानी, चाचर, चाटलानी, चावला, चानराई, चटणी, चुग, चुगचंद्रानी, चुगनी, चुलानी, चुहरमलानी, चेलारामानी, चैनराई, चैनानी, चोई, चोथनी आणि चौहान. आता चौहान आडनाव सिंधी समाजामध्ये कसं काय आलं ते जुना त्यांच्या पूर्वजांशी संबंधित आहे का. म्हणजे जेव्हा भारताचं विघटन झालं नव्हतं इस्लामचा जास्त प्रसार नव्हता सिंधी लोक सिंधी प्रांतामध्येच राहत होते तिकडून इकडे यायच्या आधीचं हे आडनाव आहे का कोणाचं. चौहान आडनाव कसं आलं हे पण कुठल्या आपल्या सिंधी बांधवांना माहीत असेल तर त्यांनी कृपया कळवावं. त्यानंतर छजवानी, छटवानी, छतलानी, छाबरा, छाबरिया. पुढचं जे आडनाव ते म्हणजे चेल्लानी, छाबरिया, छोटा रमल. परत एकदा मल आलं बघा मागे पण एकदा मल आलं होतं एका आडनावाच्या मागे. ते मल काय याचा अर्थ काय होतो एखाद्या नावाच्या मागे लागतो तेव्हा. पुढची आडनाव आहेत ती म्हणजे जगत्यानी, जगवानी, जगासिया. आता इथे पण या प्रत्यय परत आलेला आहे मागे पण एका आडनावामध्ये आला होता अच्छा पिया म्हणून. ते या प्रत्यय लावल्यावर काय अर्थ होतो सिंधी समाजामध्ये कोणाला माहीत असेल तर कृपया हे पण सांगावं. जगियासी, जग्यासी, जमतानी, जमाती, जयसिंगानी, जवाहरानी, जसवानी, जाडवानी, जानी, जारवार, जिंदानी, जुनेजो, जुमानी, जुमनानी,
जेठली, जेठमलानी, जेठवानी, जेठानी, जेसवानी, जोगी. जोगी परत अस्सल संस्कृत शब्द आहे. हा कुठून आला सिंधी समाजाच्या आडनावांमध्ये ते पण कोणाला माहीत असेल तर सांगावं. ज्योतवानी, ज्योतसिंगानी, जोबनपुत्रा, जोयो, जोहर, जोहियू. आता इथे जोबनपुत्रा एक आडनाव दिसतंय की इथे जोबनानी किंवा जोबनी नाही जोडलेलं, पुत्रा जोडलेलं आहे. असं जोडलं जातं सिंधी समाजामध्ये. माहीत असेल तर कृपया कोणी सांगावं. त्यानंतर झलानी, झवेरी, झांगियानी, झुरेमलानी ही नावं आढळतात. पुढे टिकियानी, टिक्यानी, टेकचंदानी, टेकवानी, टेकसिंगानी. ठकवनी, ठाकुरानी, ठाकूर, ठाणे, ठाऊनी ही आडनाव. आता ठाणे नाव इथे आढळलं आहे म्हणून लिहिलेलं आहे. कोणाला माहीत असेल तर जरूर कळवा. मागाशी सांगितलं असे काय आहे. त्यानंतर डल्लामल, डायलानी, डिंगरेजा, डुलानी, डेंबला, डोलानी. तनवानी, तलरेजा, तांगवानी, ताकवानी, ताराचंदानी, तारानी, ताहिलरामानी, ताहिलियानी, तिरवानी, तिलानी, तिळवनी, तीरथराई, तीर्थानी, तुतुलानी, तुलसियानी, तुलानी, तेजनानी, तेवानी, तोतलानी, तोतानी, तोलानी, तोलारामानी, तौरानी. थ वरून सुरू होणारे आडनाव आहेत थडानी, थदानी, थरानी, थरामणी, थैरानी, दमानी, दयानी. त्यानंतर दयालदास, परत एकदा दास आलेला इथे. कोणाला दास या शब्दाची उत्पत्ती हा प्रत्येक का लागतो सिंधी आडनावामागे ते जरूर कळवा. परत एकदा सांगतो. दयालदास, दयालानी, दयो, दरीरादान, दर्यानी, दलानी, दहरी, दाटवानी, दादलानी, दावनी, दासवानी, दाहर, दाहोत, दिवानी, दुदलानी, दुदाने, दुलानी, दुसीजा, देवजानी, देवनी, देवनानी, देवलानी, देसवली, देसानी, दोडानी, दोडेजा, दोनानी, दोरवानी, दौलतनी, दौलतानी. त्यानंतर धनकनी, धनराजानी, धनवानी, धनानी, धमेजा, धरेजो, धीरमलानी सामान्य आहेत. पुढे नंदवानी, नचनानी, नरवानी, नरसिंगानी, नरेजो, नवनी, नवलानी, नवानी, नागदेव. आता हे वेगळं आहे. इथे देव लागतो प्रत्येक सिंधी आडनावामध्ये. लागत असेल तर काय कारण आहे तेही कोणाला मित्रांना माहीत असेल, सिंधी मित्र असेल त्यांनी जरूर कळवावं. नागदेव. नागपाल, नागवानी, नाथानी, नानकनी, नारंग, नारायणी, नारियानी, नीचनी, निजामनी, निलेकनी, निहलानी, नूर, नुरानी, नेभवानी, नोटानी, पंजवानी, पंजाबी, पनवार, पमनानी, परचनी, परदासानी, परमार. परमार आडनाव आहे सिंधी समाजामध्ये. क्षत्रिय आडनाव जे आहे ते कोणी असेल तर कोणाचं आपल्या मित्रांचं आडनाव असेल तर जरूर कळवा. आणि का परमार आडनाव पडलं सिंधी समाजामध्ये ते पण जरूर कळवा. पर्वणी, परसनानी, पल्ल, पहलजानी, पहिलजानी, पालिजो, पुंजवानी, पुरसनानी, पुरस्वानी, पेसवानी, पोपलानी, पोहनी, पोहवानी, पोहुमल, प्रीतमनी, प्रिमलानी. फ वरून सुरू होणारे आडनावं दोनच आहेत, फुलवानी आणि फेरवानी. आता ब वरून सुरू होणारे आडनाव पाहूयात. बक्सानी, बजाज, बठीजा, बठेजा, बेलानी, बदलानी. आता इथे बजाज आडनाव आले ते बजाज आहे का बजाजा आहे, कारण जा लागलं पाहिजे मागे गावाचं नाव असेल तर, किंवा बजाज जो लागलं पाहिजे. बजाज हे प्रसिद्ध आडनाव आहे म्हणून विचारतो आहे की बजाजच आहे का त्याच्यामागे कुठला प्रत्यय लागला होता नंतर ते बदलून बजाज झालं. कोणाला माहीत असेल तर जरूर कळवा. पुढचे आडनावं बघूयात. बलवानी, वसंतानी, बहरानी, बहारवानी, बहिरवानी, बांभरा. अरे बांभरा काय आहे, मगाशी मी म्हटलं तसं रा का लागते एखाद्या आडनावाच्या मागे. बापर, बाबानी, बालानी, बिजलानी, बिजानी, बिजारनिग. बिजारनिग नसेल, बिजारनी असेल कदाचित, बिजारनी. बिनयानी, बिनवानी, बिलनंदानी, बुक्सनी, बुटानी, बुधरानी, बुधवानी, बुलचंदानी, बुलर, बुलानी, बॅटरी, बेलानी, बेहरानी, बोडनी, बोधा, बोलकानी, बोलनी, ब्रह्मखत्री.
आता इथे 3 आडनावांचा विचार करायला पाहिला आपण. बुक्सनी हे आडनाव बुक्सवरून आलं आहे का? कोणीतरी माझे पूर्वज बुक्स विकत होते म्हणून बुक्सनी झालं ते, असं काही आहे का? बुटानी हे आडनाव कोणी बुटाचा व्यवसाय करत होते माझे पूर्वज किंवा मी करतोय त्याच्यावरून बुटानी असं आडनाव पडलं आहे का? किंवा बॅटरी मगाशी म्हणलो ते व्यवसायावरून पडलं आहे का? तर जशी पारशी समाजामध्ये व्यवसायावरून आडनावं असतात तशी पण सिंधी समाजामध्ये ही आडनावं व्यवसायावरून पडली आहेत का? त्याची प्रथा आहे का सिंधी समाजामध्ये? कोणी सिंधी समाजातले मित्र असतील त्यांनी पण याच्यावर जरूर प्रकाश टाकावा, त्यांना जर माहिती असेल तर. त्यानंतर पुढचे आडनाव आहेत भ वरून चालू होणारी. पहिलंच आडनाव येतं भंगार. मगाशीच मी म्हणालो खरोखर आडनाव आहे का मित्रांनो सांगा, नसेल तर आपण नाही आहे म्हणून समजूया. भक्षणी, भगत, भगतानी, भगनानी, भगवानी, भगवानानी, भट्ट, भट्टी, भयो, भरचुंड, भरवणे, भरवानी, भवानी, भांबवानी, भांबनी, भागचंदानी, भागनरी, भागिया, भाटिया, भेरवानी, भानानी, भाया, भारद्वाज. भारद्वाज गोत्राचं नाव आहे, हे आहे सिंधी समाजामध्ये. भावनानी, भिल्ल, भिल्ल आदिवासी समाजातलं नाव आहे, हे पण आहे सिंधी समाजामध्ये. भुट्टो, भूतानी, भेळ, भेळबद्दल आपण मगाशी बोललो, आहे सिंधी समाजामध्ये. भोजवानी, जे आता मी प्रश्न विचारले असतील तर त्यांची आपल्याला माहिती असेल तर कृपया त्यांची उत्तरं कळवावीत. त्यानंतर मने चालू होणारी नावं आहेत मंकनी, मंगटनी, मंगनी, मंगनेजो, मंगलानी, मंगवानो, मंगनानी, मंगीरमलानी, मंदनानी, मंध्यान, मंध्यायन. आता ही न आणि यन हा पण प्रत्यय लागतो का? लागला त्याचा अर्थ काय होतो? कोणाच माहीत असेल तर जरूर सांगावं. मखदूम, मखदूम, आता हे आडनाव खरं तर फारसी शब्द आहे, तो कसं काय आला याच्यामध्ये? ठीक आहे. मखदूम, मगी, मटा, मतानी, मदनानी, मनचंदा, मनवानी, मनशारामनी, मनसुखानी, मनुजा, ममतानी, ममतोरा, मलकानी, मलानी, मसंद, महतानी, महबुवानी, महार. मगाशी आपण बोललो की जातीवाचक नाव आहे किंवा जातीचं नाव आहे महाराष्ट्रामध्ये. हे आडनाव आहे का खरोखर सिंधी समाजामध्ये? कोणी मित्र असेल त्यांनी जरूर सांगावं परत एकदा, कारण महत्त्वाचा विषय आहे. महेसर, मांगी, मांडणी, माखीजा, माखीजानी, माणिकमलानी, माताई, मात्रा, मानसिंगानी, मायनी, माया, मारीवाला, मीरचंदानी, मिरवणी, मिरानी, मीरपुरी, मुंशानी, मुखी, मुत्रेजा, मुथरेजा, मुथेराजा, मुनशर्मनी, मुंशी, मुरजानी, मुरजानी, मूलचंदानी, मुलतानी, मुलानी, मूलचंदानी, मेघराजानी, मेघानी, मेंढा, मेघराजानी, मेनिक, मेमन, मेरानी, मेळवणी, मेवानी, मेहता, मेहतानी, मेहरानी, मोटवानी, मोतियानी, मोतीरामानी, मोतीहार, मोदी, मोहिनानी. आता यातली बरीच आडनावं अशी आहेत की जी मुस्लिम समाजामध्ये आहेत किंवा इतर समाजामध्ये पण आहेत. तर कोणी आपले सिंधी भाषेतले मित्र किंवा सिंधी समाजातले मित्र असतील आपले सबस्क्रायबर, ते जर ही गोष्ट सांगू शकली की मेमन हे आडनाव सिंधी समाजाचं होतं मग मुस्लिम समाजाचं झालं का मुस्लिम समाजातून सिंधी समाजामध्ये आलं, तशी इतरही अनेक आडनाव आहेत. मोदी आडनाव आहे, मोदी हे आडनाव हिंदू समाजातून सिंधी समाजात आलं का सिंधीमधून हिंदू आडनावामध्ये आलं, त्याच्याबद्दल पण कोणी प्रकाश टाकू शकेल तर जरा बरं होईल. की आडनावं नंतरच्या काळामध्ये घेतली गेली हिंदू समाजातून का आधीच घेतली गेली आणि तिथून ती हिंदू समाजात आली, हे कोणी सांगेल तर बरं होईल. रंगनी, र वरून सुरू होणारे आडनाव आहेत. रंगनी, रगनी, रजनानी, रजनी, रजतपाल, रतलानी, रत्नानी, रमणी, रहेजा, राजपाल, राजपूत. राजपूत आडनाव आहे खरोखर सिंधी समाजात? असेल तर काय कारणाने आहे, मगाशी मी म्हटलं तसं, आणि केव्हापासून आहे? राजपेर, राजमलानी, राजवानी, रापरिया, रामचंदानी, रामत्री, रामनानी, रामखानी, रामरख्यानी, रामसिंगानी, रायचंदानी, रायसिंगानी, राहुजो, रिजवानी, रिजसिंगानी, रूपरेला, रूपानी, रस्तमनी, रुस्तमनी, रूपचंदानी, रेलवनी, रैतानी, रोचलानी, रोहरा, रोहिरा. आता हे रोहरा आणि रोहिरा याच्याबद्दल पण कोणाला माहिती असेल तर जरूर कळवावी. त्यानंतर ल ने सुरू होणारे आडनाव. पहिलंच आडनाव आहे जे मराठी भाषेमध्ये फार अश्लील मानलं जातं.
लंड मगाशी मी म्हणलो तसं आहे कोणाचं आडनाव खरोखर सिंधी भाषेमध्ये, आणि कोणी आडनाव लावून अजून पण फिरतं आहे का, आणि फिरत असेल तर त्याचा सिंधीमध्ये अर्थ काय होतो. जर मराठीमध्ये असलेला अर्थ होत असेल तर सिंधी भाषेमध्ये या शब्दाचा अर्थ काय होतो. कारण सिंधी मराठी डिक्शनरी कुठे उपलब्ध नाही तपासण्यासाठी, त्यामुळे कोणी सिंधी माणूसच सांगू शकतो की याचा अर्थ सिंधीमध्ये काय होतो. कोणाला माहीत असेल तर जरूर कळवा. त्याच्यामुळे थोडा आडनावांच्या इतिहासामध्ये भर पडेल, आणि हे अश्लील शब्द येतात कुठून मराठी भाषेमध्ये ते पण कळायला भर पडेल. तर माहीत असेल तर आवर्जून कळवावं ही विनंती. त्यानंतर पुढच्या आडनाव आहेत लनी, ती म्हणजे लखवणे, लखवानी, लचनानी, लचिरामानी, लच्छवानी, लरिक, ललवणी, लल्ला, लांजवानी, लाखानी, लाखियानो, लाखो, लालचंदानी, लालमलानी, लालवानी, लाहोरी, लिया, लिलानी. आता हे लिया आडनाव 2 शब्दाचंच आहे, 2 अक्षराचं आहे. शक्यतो अशा आडनावं आढळत नाहीत सिंधी भाषेमध्ये किंवा सिंधी समाजामध्ये. तर लिया या आडनावाचा नक्की अर्थ काय, आणि मागाशी मी म्हटलं तसं या प्रत्येक का लागतो का या आडनावांच्या मागे, हे कोणाला माहीत असेल तर लिया आडनाव लक्षात ठेवा. त्याच्याबद्दल पण काही माहिती देऊ शकाल तर बरं होईल. त्यानंतर लीलानी, लीलारामनी, लुथरिया, लुथनी, लुथवानी, लुला, लुल्लिया, लुल्ला. हे काय आहे सगळं, लुला, लुलिया, लुल्ला, ही 3 आडनावं काय आहेत याच्याबद्दल पण कोणाला माहिती असेल तर आवर्जून कळवा. लेखराजानी, लेखवानी, लॉंगनी, लोकवानी, लोप्पी, लोहाना, लोही. आता लोहाना समाज आहे तो सिंधी समाजात पण आहे का, जो मारवाडी समाजामध्ये आहे किंवा गुजराती समाजामध्ये आहे. लोहाना कुंभार म्हणतो आपण त्यांना, तर ते खरोखर आहेत का, सॉरी लोहाना लोहार म्हणतो आपण त्यांना. हा राजपूत लोहार समाजाचा एक अपभ्रंश असलेला नाव झालेला एक समाज आहे जो महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे सगळीकडे. तर हे त्यातलं आडनाव सिंधी समाजामध्ये आहे का वेगळं काय आहे, त्याचा अर्थ काय होतो कोणाला माहीत असेल तर जरूर सांगा. त्यानंतर वने चालू होणारे नाव आहेत त्याच्यामध्ये वंजानी, वजरानी, वजिरानी, वधुमाळ, वनवानी, वरंदानी, वरयानी, वरलानी, वरलियानी, वरिंदानी, वलबनी, वलसई, वसंतमलानी, वांगणी, वाचानी, वाजदानी, वाटवानी, वाटुमल, वादवन, वादवा, वादवानी, वारडे, वालीराम, वालेचा, वासंदानी, वासन, वासनानी, वासवानी, विभाग, विष्णानी, विसरानी, विष्ट्रो, व्यास. आता याच्यामध्ये व्यास आणि विष्ट्रो ही जरा वेगळी आडनावं वाटतात. व्यास कसं आलं सिंधी भाषेमध्ये ते कोणी सांगेल आपल्याला तर बरं होईल. आणि विष्ट्रो काय आहे, हे कुठलं युरोपियन शब्द आहे का, याचा काय अर्थ आहे, आणि अशा प्रकारची युरोपियन किंवा इंग्लिश आडनावं सिंधी समाजामध्ये घेतली जातात का, त्याचं पण कोणाला ज्ञान असेल तर जरूर कळवावं. आणि हे वारडे जे आडनाव आहे, वारडे आडनाव काय आहे, मराठीमध्ये असे आडनावं आढळतात, सिंधी समाजात आढळत नाहीत. वारडे हे कुठल्या गावाचं नाव आहे, व्यक्तीचं नाव आहे, जागेचं नाव आहे, काय आहे, आणि हे सिंधी समाजामध्ये कसं काय आलं आडनाव, का आहे का नाही याच्याबद्दल पण कोणी माहिती दिली तर बरं होईल. पुढची जी आडनावं आहेत ती म्हणजे शनी चालू होतात. उदाहरणार्थ शकरानी, शगुप्ता, शर्मा. शर्मा हे आडनाव ठाकूर आडनावासारखंच आहे, कुठे सापडत नाही असं नाही, सगळ्या जाती धर्मामध्ये आहे. सिंधी समाजामध्ये खरोखर कोणी शर्मा असतील तर कळवावा आहेत म्हणून, जेणेकरून ही गोष्ट काय होऊन जाईल की एक आपण म्हणतो सिद्ध होऊन जाईल की शर्मा आहेत सिंधी समाजामध्ये. शहानी, शहदादपुरी, शहादापुरी, श्यामदासानी, शारी, शिपहिमलानी, शिवदासानी, शिवनानी, शिवलानी, शिवानी, शेख. हे शेख आडनाव पण असंच आहे इतर आडनावांसारखं. ठाकूर, त्यानंतर शर्मा, शेख, काझी ही आडनाव कुठे कुठल्या जातीमध्ये कधी आढळतील सांगू नाही शकत. खरोखर शेख आडनाव आहे मित्रांनो सिंधी समाजामध्ये, कोणी मित्र असतील तर जरूर कळवा. शेवक्रमानी, शेवनी, शेवरमणी आणि शोरो. आता शोरो काय मगाशी मी म्हटलं समजलं नाही, याचा पण अर्थ असेल तर जरूर सांगावं. त्यानंतर आडनाव आहे श्रॉप. श्रॉप आडनावाचा अर्थ पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला, त्यामुळे बोलत नाही. पुढचं आडनाव आहे ते म्हणजे सनी सुरू होणारे आडनाव आहेत. संतदासानी, संभवानी, सचदेव. परत एकदा देव प्रत्यय आलेला आहे मागे आडनावाच्या, तर देव का लावतात एखाद्या आडनावाच्या मागे सिंधी भाषेमध्ये तेही कळवावं. काही गुरूंचं नाव आहे एखादं, हे का एखाद्या पंथाचं नाव आहे किंवा अजून काही कारण आहे त्याच्या मागे ते. त्यानंतर सचनंदानी, सजनानी, सदानी, सदारंगनी, सप्रा, सबनानी, सबलानी, सबनानी, सभानानी, सभानी, समतानी, सरकी, सवाई, सहाय्य. आता याच्यामध्ये 2 आणि 3 अक्षराची बरीच नावं आलेत. मग एक नाव आलं तर सप्रा,
हे सरकी, सवाई आणि सहाय्य ही सिंधी भाषेतली आडनावं वाटत नाहीत, 4च्या 4 आहेत. तर कोणाला माहीत असलेली आडनावं कुठून आली किंवा याची उत्पत्ती काय ते सांगण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर सहिजवानी, सांगतानी, सांड. आता सांड हा शब्द मराठी भाषेमध्ये आपण बैलासाठी वापरतो की पुल्लिंगी अर्थाने, त्यातही खास करून जो खाऊन पिऊन माजलेला आहे आणि सोडून दिलेला आहे गावकीचा असा बैल आहे त्याला सांड म्हणतात. तर सिंधी भाषेमध्ये पण सांड या शब्दाचा अर्थ असाच होतो का काही वेगळा होतो ते कोणाला माहीत असेल तर सांगावं. पुढे आहे साखरानी, सागरानी, सातवानी, साधनानी, साधवानी, सामू, सारेयो, सावनी, सावलानी, सिंघानी, सिंधी, सितलानी, सिद्दीक. सिद्दीक मुस्लिम समाजातलं नाव वाटतं आहे, हेही कोणाला माहीत असेल तर कृपया कळवावं. सिद्धवानी, सिपहिमलानी, सिपाही, सिप्पी, सुंदरानी, सुखरामानी, सुखवानी, सुखानी, सुजनानी, सुजनसिंगानी, सुरतानी, सैनानी, सोडो, सोननी, सोनापूर, सोनिता, सोनेजो, सोमरो, सोहू, सौवीरा. ही पण नावं याच्यामध्ये मगाशी मी म्हटलं तसं सिद्दीक आणि सोडो ही 2 नावं जराशी संशयित वाटतात. त्याच्याबद्दल काही माहिती असेल तर कोणी आपल्याला कळवावं विनंती परत एकदा. त्यानंतर हातीरामनी, हातीरामन्नी, हरजानी, हरदासानी, हरपलानी, हरवनी, हरिरामानी, हरिसिंगानी, हशमतानी, हशमनी, हसनंदानी, हसनी, हसीजा, हाशमी, हिंगोरानी, हिंदुजा, हिरवानी, हिरानंदानी, हिरदरामानी, हुकमानी, हेमदेव, हेमनानी, हेमराजानी, हेमलानी, होतचंदानी आणि होतवानी. ही सगळी आत्तापर्यंत आपण ऐकली ती सगळी सिंधी आडनावं आहेत किंवा ही सिंधी आडनावं आपल्याला आहेत असं कळतं वेगवेगळ्या स्रोतातून. काही आडनावांची मी म्हणलो तसं खात्री करून घेणं गरजेचं आहे. ते मी विचारलेले आहेत प्रश्न आपल्याला, कोणाला आपल्याला सिंधी समाजातल्या मित्रांना माहीत असतील किंवा अजून कोणाला माहीत असतील या आडनावांचे अर्थ तर जरूर कळवा. अजूनही याच्यामध्ये भरपूर संशोधन होणं गरजेचं आहे. सिंधी समाजाचा इतिहास फारसा लिहिलेला नाही, तो समाजाच्या नावे सांस्कृतिक अभ्यास ज्याला आपण म्हणतो करायचा आहे, सामाजिक अभ्यास समाजशास्त्राच्या द्वारे अजूनपर्यंत तेवढं झालेलं नाही आहे. मला कुठलं पुस्तक पण आठवत नाही की एखाद्या डिटेलमध्ये असेल सिंधी समाजाची माहिती देईल, चालीरीती, प्रथा, परंपरा, इतिहास, या आडनावांचा इतिहास, उत्पत्ती असं एकत्र माहिती देईल असं कुठलं पुस्तक नाही आहे कुठे. त्यामुळे आडनावांची उत्पत्ती सांगताना भरपूर त्रास होतो. बरीच आडनावं पूर्वजांवरून आणि पूर्वजांच्या गावाच्या नावावरून पडलेले आहेत, त्यामुळे ती चालून जातात. पण त्याच्या व्यतिरिक्त एखादं आडनाव आलं तर त्या आडनावाचा आगापिछा कुठेच नसतो, कारण तसं दुसरं आडनावच नसतं सिंधी समाजामध्ये. तेच एकमेव आडनाव म्हणजे आता भंगार. भंगारसारखं दुसरं आडनाव आहे का एखाद्या त्या अर्थाचं नाही आहे. भंगारे, भांगडे वगैरे नाही आहेत. त्यामुळे फक्त भंगार म्हणलं की इतिहास संशोधक होतो तो ब्लॉक होतो. आता याचा अर्थ काय काढायचा? भंगारवाला म्हणायचा किंवा भंगारचा धंदा करणारा म्हणायचं, काय म्हणायचं असा काहीतरी अर्थ काढावा लागतो. त्यामुळे आपण ही जी मालिका चालू केलेली आहे ती फक्त मला जे काही कळते ते तुम्हाला सांगायला आणि मी किती ज्ञानी आहे ते ज्ञान पाजळायला आपण चालू केलेलं नाही आहे. आपण ही जी मालिका चालू केली ती शिकण्यासाठी चालू केली आहे. आपण सगळेजण या प्रवासी आहोत, एकाच बाकावर बसलेलो आहोत. त्यामुळं मी तुम्हाला काही सांगतो आहे, तुम्ही काही ऐकतात, तुम्हाला काही माहिती आहे, आपण सगळ्यांनी मिळून हा प्रवास करायचा आहे. तर असं नाही आहे की सिंधी समाजाबद्दल मला काही फार माहिती नाही आहे किंवा शोधू शकणार नाही. काढायचं म्हटलं, करायचं म्हटलं तर करू शकतो आपण ते, पण नेहमीप्रमाणे ते वेळखाऊ काम आहे, मोठं काम आहे. जेवढं शक्य होईल तेवढा आपण सिंधी समाजाचा इतिहास नंतर पुराव्यांवर आधारित सांगायचा प्रयत्न करणारच आहोत. तोपर्यंत या आडनावांबद्दल जे भ्रम आहेत सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये ते जर आपण दूर करू शकलो तर फार बरं होईल. आपल्या प्रत्येकाला विनंती आहे की जे प्रश्न मी उपस्थित केले त्याची जर आपण उत्तरं देऊ शकला तर आपल्याला सिंधी समाजाचा इतिहास एक नवीन, त्या अनुषंगाने एक नवीन दार उघडेल आपल्याला त्या इतिहासाकडे पाहण्याचं. कारण एखाद्या समाजामध्ये एखादं वेगळं आडनाव आलं असेल तर वेगळं आडनाव यायला काही ना काहीतरी घटना घडते, काही ना काहीतरी परिस्थिती त्याच्यामागे कारणीभूत असते. तर तो इतिहास आपल्याला कळायला मदत होईल जर तुम्ही त्या वेगळ्या आडनावाचा काही अर्थ सांगू शकला तर. मगाशी मी म्हणाल तसं जर आपल्याला माहीत असेल तर अवश्य कळवा. आज आपण इथेच थांबूयात. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर मी म्हणतो तसं आवर्जून सांगा. या व्हिडिओमध्ये खरं तर मी काही जास्त माहिती सांगितली नाही, प्रश्नच जास्त विचारले, पण हा पण एक व्हिडिओ मेकिंगचा प्रकार आहे की सगळीच माहिती काही आपल्याला माहीत असते असं नाही आणि आपल्याला माहीत नसतं त्या गोष्टी विचारण्यासाठी व्हिडिओ बनवायचा नाही असं पण नाही. आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाही त्या विचारण्यासाठी कधीकधी व्हिडिओ बनवला तर तो हजारो लोकांपर्यंत जातो, लाखो लोकांपर्यंत जातो. लाखो लोक कधीकधी आपल्याला माहिती द्यायला लागतात. हा एक मोठा फायदा होतो. त्या विचाराने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्याला पोहोचेल असं करा. एक वेगळा प्रयत्न आपण करून पाहिला, तो प्रयत्न आवडला असेल अशा प्रकारचा व्हिडिओ बनवायचा तर कमेंटमध्ये आवर्जून सांगा, जेणेकरून पुढे असे व्हिडिओ बनवायला थोडी प्रेरणा मिळते. त्याचबरोबर हे असं ऐतिहासिक संशोधन पण काम
करायचा असेल आपल्याला, तर आपल्याला नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. जर आपण चॅनलची मेंबरशिप घेऊन किंवा सुपर थँक्सच्या माध्यमातून काही मदत करू शकत असाल, गुगल पेचा नंबर आहे, देणगी स्वरूपामध्ये काही मदत करू शकत असाल, तर असे जे प्रश्न अजून पेंडिंग आहेत, ज्याला कोणी हात घातला नाही किंवा जास्त खोलात गेलेलं नाही, अशा प्रश्नांचं पण संशोधन करता येणं आपल्याला शक्य होईल. इतिहासाचं आणि आडनावांचं असंच मूल्यनिष्ठ वस्तुमापन, तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.